मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानं भाजपकडून जल्लोष करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला आणि मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जल्लोष करण्यात येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो उंचावत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये। देवाभाऊसाठी आज आम्ही पूर्ण वातावरण आहे आणि जल्लोष साजरा केलेला आहे। यासाठी सर्व समावेशक असा जो देवाभाऊनी रिझल्ट दिलेला आहे त्यासाठी आज आम्ही जल्लोष करत आहोत। आणि या संदर्भात अधिक माहिती करून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहू शकतोय मुख्यमंत्र्यांचा फोटो उंचावत या कार्यकर्त्यांचा जल्लोष एकच पाहायला मिळतोय। काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? श्रद्धा, माझ्या पाठीमागे तुला दिसत असेल अशा पद्धतीने क्रांती चौकामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा फोटो हातामध्ये घेऊन या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। या ठिकाणी फटाके फोडून, ढोल वाजवून, फटाक्यांची आतषबाजी करून या ठिकाणी आनंदोत्सव या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे। गेल्या काही वेळापासून या ठिकाणी या क्रांती चौकाच्या या चौकामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो। आपण या पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही या ठिकाणी जल्लोष करताय, हातामध्ये तुमच्या देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा फोटो आहे, काय भावना आहे? महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जो काल मराठ्यांच्या विषयी जो निकाल दिलेला आहे तो सर्वसमावेशक रिझल्ट आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरतर्फे आज आम्ही सर्व पार्टीचे मिळून आज इथं जल्लोष करत आहोत। आमच्या भावना अशा आहेत की आतापर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले ते साहेब म्हणून राहिले आणि देवाभाऊ एकच राहिले की सगळ्याला न्याय देणारा भाऊ म्हणजे देवाभाऊ झाला। देवाच्या दरबारात अन्याय नसतो तर न्याय असतो आणि तोच देवाभाऊनी दिला। कारण आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री येऊन गेले आणि अनेक वेळेस मराठा समाजाची सत्ता आली तरी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, पण आज देवाभाऊंनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलेला आहे। त्याबद्दल देवाभाऊंचे खूप खूप अभिनंदन। आज महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला जो न्याय दिला त्याचा आम्ही पहिले अभिनंदन करतो पूर्ण देशात महाराष्ट्राच्या वतीनं। पण आमच्या नेत्यांनी आणि तिन्ही नेत्यांनी सांगितलं युतीच्या की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देऊ, या शब्दावर आमचा विश्वास आहे आणि पुढच्याही काळात आमचे नेते मुख्यमंत्री देवाभाऊ जो निर्णय घेतील त्या निर्णयात आम्ही सोबत असू। आणि त्याच पार्श्वभूमीवर सचिन आपण पाहतो या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळतो।